जिद्द असेल, मेहनतीची तयारी असेल आणि बदल स्वीकारण्याची हिंमत असेल तर मातीतही सोनं पिकवता येतं. वसईतील एका शेतकरी दाम्पत्यानं हेच सिद्ध करून दाखवलंय. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत यशस्वीपणे ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे आणि लाखोंचं उत्पन्न मिळवत ते अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेत. पाहुयात त्यांच्या यशाची ही प्रेरणादायी कहाणी. केळी, भाजीपाला, ताडगोळे आणि फुलशेती. वसई म्हटलं की हीच पिकं डोळ्यासमोर येतात. पण गिरीज गावातील मायकल कुदिनो आणि त्यांच्या पत्नी विल्मा मायकल कुदिनो यांनी या परंपरेला छेद देत वसईच्या मातीत थेट परदेशी फळ असलेल्या ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड करून नवा आदर्श निर्माण केलाय. एकेकाळी या जमिनीत पारंपरिक पिकं घेतली जात होती. मात्र बदलत्या काळानुसार शेतीतही बदल गरजेचा असल्याचं ओळखून त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण अभ्यास, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आज ही शेती त्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देते. मोबाईलच्या व्हिडिओवर बघितलं ती अशी अशी शेती होते याची आणि ते म्हटलं आपल्याकडे करायला काही हरकत नाही. तर मला मी हिंमत मारली. मिसेसचे तर रिटायरचे पैसे होते आणि माझ्याकडे थोडे इकडे तिकडे असायचे, तर मी त्याने शेती चालू केली. बाकीचं लोन चालू केलं आणि मी शेती करायला घेतलं. ते घे 1 वर्ष झालं. जवळजवळ 1 वर्षामध्ये मी भरपूर याला मेहनत केली. शेण माती टाकली, लेंड्या, बकऱ्यांच्या लेंड्या टाकल्या आणि 1 वर्षानंतर आता मला हे फळ आता या वर्षी थोडं लागायला लागलंय. सुरुवात झाली आता. पण इकडे मार्केट थोडं कमी आहे, पण शेत बरं झाले, म्हणजे समाधानी आहे. थोडं फळं फार येतात. ही पाहुणा म्हणजे जवळजवळ म्हणजे 35 गुंठ्यामध्ये जागा आहे, शेती आहे. 1 वर्षात मला ही फळं लागली इकडे. 1 वर्षात लागली सगळी. इकडले गावातले लोक येतात, घेतात, बाकी माझ्याकडे शिल्लक राहतात. हे आम्ही नॅचरल करतो. मी आमच्याकडे बाजूला एक शेणाचा तबेला आहे, तिकडून मी शेण आणतो आणि याच्यामध्ये शेण टाकतो. तसंच बकऱ्याच्या लेंड्या पण याच्यात टाकतो. सगळं सेंद्रिय खत याच्यात मी टाकतो. तर ड्रॅगन शेती करणार आहे त्याने जर त्यांचे मार्केट असेल त्याने करावी, फायदा मिळेल. पण जिकडे मार्केट नसेल ते नको करावं. मला आता जास्त करून माझी मिसेस आहे, मुलगा माझा मागे गेला, वारला तो यंगमध्ये. आता मिसेस मला सपोर्ट करते. तिचं पण वय 70 झाले, माझं वय झाले 75. ड्रॅगन फ्रूट हे कमी पाण्यात येणारं आणि बाजारात चांगली मागणी असलेलं पीक आहे. योग्य नियोजन आणि बाजारपेठेची माहिती असल्यास या शेतीतून चांगला नफा मिळू शकतो. त्यामुळे अनेक तरुण शेतकरीही या शेतीकडे आकर्षित होत आहेत. पहिलं घरातलं काम करायचं, कारण सकाळी मी लवकर उठते. शाळेत जायची तेव्हा मी लवकर उठायची ना, ती सवयच आहे मला. लवकर उठायचं आणि घरातलं काम करून मग शेतीकडे, दुपारी इकडे शेती वगैरे मग त्यांच्याकडे जायची, मग तिकडे त्यांना मदत करायची. आणि त्याच्या ड्रॅगनचं ते व्हिडिओ बघितलं ते त्यांना की आपण तसं करावं, कारण ते चिनी हे दाखवायचे ना, ते चायनीज. मग ते आवडलं म्हणे आपण ड्रॅगनची शेती करू, खर्च खूप आहे म्हणे. म्हटलं होईल, खर्च होईल तर, कारण मला पेन्शन आहे त्याच्यात आपलं होईल. मग त्याच्याकडे वळाले ते आणि ते सुरू केलं. मग कांदा, कोथिंबीर, लसूण वगैरे ते लावायचं आणि कांदा खूप लावायची, म्हणजे इथे असा ढीग व्हायचा, मोठा ढीग असावा. आणि तो ते माणसं किती असायची, 15-15, 16-16 माणसं असायची बांध्याला. मग त्यांना दुपारी मी आल्यानंतर त्यांच्याबरोबर मी लागायची आणि तेवढा वेळ जायचा. आणि मग संध्याकाळी आले की मग यांना त्यांचं सगळं चहा वगैरे सगळं द्यायचं. मग त्यांनी गाणी सेल व्हायला सगळे न्यायला येतात, त्यांना द्यायचे वजन करून. आणि मग वजनाप्रमाणे त्यांनी तसं मग शेवटी कंटाळा आला. खूप हे पाण्यामध्ये बुडायला लागले ना आणि कांदे खराब होतात, त्याच्यामुळे मी कांद्याकडे जरा कमी हे केलं. त्यांच्या शेतीला कृषी सल्लागार निनाद कुडू आणि ग्राहक मेघा खामकर यांनीही भेट दिली. त्यांनी या प्रयोगशील शेतीबाबत काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात. ॲक्च्युली ड्रॅगन फ्रूटची शेती ही खूप नवल आहे आणि ते पण वसईसारख्या ठिकाणी जर शेती आपल्याला बघायला मिळते, खूप मोठी गोष्ट आहे. ॲक्च्युली आम्हाला जेव्हा खबर लागली तर आम्ही व्हिजिट करायला इथे आलो. बेसिकली आम्ही शेती सल्लागार आहोत. आमच्याकडे अशी खतं आहेत की जी नॅनो टेक्नॉलॉजीवर डिपेंड आहेत. म्हणजे जिथे आपण 17, 18, 20 गोणी खताच्या लावतो, तिथे आम्ही एक छोट्या बॉटलमध्ये आणि 1-2 किलोच्या पॅकेटमध्ये शेती करतो. ही टोटली ऑर्गॅनिक शेती आहे. आणि अंकलचं ज्यांची शेती आहे, मायकल अंकल, तर त्यांना मी एक सांगू इच्छितो त्यांच्याबद्दल की ते खूप मेहनती आहेत. जवळजवळ त्यांची इथे 2 एकरमध्ये शेती आहे. एक साधारण 8,000 झाडं आहेत आणि त्यांच्या शेतीचं जे पीक आहे ना, म्हणजे ते एवढी मेहनत करत आहेत. आम्ही आल्यापासून त्यांना बघतो, ही आमची आय गेस 5वी फेरी आहे. आम्ही त्यांना बघतोय तर ते खूप मेहनत करतात आणि एकदम जेन्युइन व्यक्ती आहे.
काय असं फसवेगिरी किंवा मार्केटमध्ये जे दुसरी लोकं करतात तसं काय दिसत नाही आहे इथे. तुम्ही याल तर तुम्हाला ती सगळी शेती फिरवणार. एक्झॅक्टली कशा पद्धतीने केलं जातं, मी काय मेहनत केली आहे, किती मी इथे झिजलो आहे, हे सगळं तुम्हाला ते साधारण तुम्हाला 125 किंवा 150 क्वांटिटीचं पीक येतं आणि ते पण ऑर्गॅनिक. ह्याच्यामध्ये तुमची मेहनत पण वाचते, पीक तुम्हाला चांगलं येतं आहे, प्लस ऑर्गॅनिक येतं आहे. मी खास गिरीजमध्ये माझ्या मुलाला घेऊन आले, कारण त्याला आपली ह्याची ड्रॅगन फ्रूटची शेती कशी केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने ऑर्गॅनिक शेती कशी असते याचं ज्ञान पण मुलांना होणं महत्त्वाचं आहे. आणि त्याला ड्रॅगन फ्रूट्स खूप आवडतात. मेन अंकलच्या शेतातून आम्ही घेतोय ही फळं, आणि त्याच्यामुळं त्यांना काय बाजारात मिळणारी फळं, प्रत्येक फळ हे किती चांगलं आहे ते प्रत्येकाला माहिती आहे. पण मी तर सांगेन सगळ्यांना की अंकलच्या शेतीतून नक्कीच घ्या. तिथे ऑर्गॅनिक फळाची क्वालिटी पण खूप छान आहे, टेस्ट पण खूप सुंदर आहे आणि मुलांना धोकादायक असं कुठचं काहीच नाही. माझ्या मुलाला खूप आवडतं. आम्ही इथूनच घेऊन जातो सगळी शेतीचं म्हणजे फळंही. त्यामुळं बिनधास्त घ्या आणि सगळ्यांनी या शेताला आणखीन त्यांच्याकडून फळं घ्या आणि शेताला पण भेट द्या, म्हणजे तुम्हाला पारंपरिकता काय असते ती कळेल. आज मायकल कुदिनो कुटुंबानं सिद्ध करून दाखवलंय की पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती ही फायदेशीर व्यवसाय ठरू शकते. योग्य नियोजन, कठोर मेहनत आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेतीतूनही लाखोंचं उत्पन्न मिळवणं शक्य आहे. वसईच्या मातीत फुललेलं हे लालबुंद ड्रॅगन फ्रूट केवळ एक फळ नाही, तर बदलत्या शेतीचं नवं प्रतीक आहे. मेहनत, जिद्द आणि नाविन्यपूर्ण विचारांच्या बळावर मायकल कुदिनो कुटुंबानं अनेक शेतकऱ्यांसमोर प्रेरणेचा नवा आदर्श उभा केलाय. वसईहून पंकज राणे, मुंबई समाचार मराठी.